नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका खूप सिरियस आणि सेन्सिटिव्ह विषयावर. लोन रिकव्हरी एजंट्सचा त्रास नक्की कसा सर्वसामान्य माणसाला होतो. ओके. दररोज कितीतरी लोक या त्रासामुळे मानसिक तणावात जातात. काही जण तर एक्स्ट्रीम डिसिजन्स घेतात. ओके. आता तुम्ही या 10-15 दिवसात न्यूजसुद्धा बघितल्या असेल की खूप साऱ्या अशा न्यूज आल्या आहेत की या लोन रिकव्हरी एजंट्स जे आहेत त्यांच्या धमक्यांमुळे लोकांनी सुसाईड केले आहेत. ओके. आणि काहींनी सुसाईड अटेम्प्ट केले आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या मागे काय कारणं आहेत आणि लोन रिकव्हरी एजंट्सचा फोन आल्यानंतर तुम्ही त्यांना काय उत्तर देऊ शकता आणि या संकटातनं तुम्ही कसं बाहेर पडाल. ओके. आणि योग्य ॲक्शन कशी घ्यायची यावर, या सर्व गोष्टींविषयी मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की लोन रिकव्हरी एजंट्स तुम्हाला त्रास कसे देतात. ओके. याचे पण आहे ना काही पॉईंट्स आहेत. ओके. ते एका टप्प्याटप्प्याने पुढची स्टेप घेत जातात. ओके. तुम्हाला भीती घालण्यासाठी. आणि पहिलं तर आहे फोनचा भडीमार करतात. म्हणजे की कॉन्स्टंट कॉल्स, तुम्हाला सतत कॉल करणार, सकाळी करणार, दुपारी करणार, रात्री करणार, रात्रीच्या 2 वाजतासुद्धा कॉल करतात. ओके. हॅरेसमेंट एक प्रकारची डिजिटल हॅरेसमेंट. ओके. हा आपला पहिला पॉईंट म्हणता येईल. सकाळपासून रात्रीपर्यंत उशिरापर्यंत सतत फोन येणे, आई वडील तुमचे, नातेवाईक, मित्र, ऑफिस, सहकाऱ्यांनाही कॉल करणे. कारण की आता जेव्हा तुम्ही लोन घेता ना अशा ॲप्समधनं, अर्धे तर ॲप्स असे फ्रॉड टाईपच असतात. अशा ॲप्समधनं जेव्हा तुम्ही लोन घेता, तुमचा ॲक्सेस, कॉन्टॅक्ट लिस्ट, ओके, त्यांच्यापर्यंत पूर्ण जाते. ओके. जेव्हा तुम्ही अलाव करता ना, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जातात. त्यामुळे तुम्ही फोन बंद जरी केला, तुमच्या आईवडिलांकडे फोन जाणार, नातेवाईकांकडे जाणार, म्हणजे की तुमचे जे रिलेशन असते, ओके, ती पूर्ण खराब करून टाकतात ते. कारण तुमच्यामुळे जर त्यांना वाकडं बोलले किंवा त्यांना जर शिवीगाळ केली तर आपोआपच इनडायरेक्टली तुमचं रिलेशनशिप त्या तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रांमध्ये, ऑफिस सहकाऱ्यांमध्ये खराबच होणार. ओके. त्यांना कॉल करणे, असभ्य भाषा वापरणे, तुम्हालाही वापरणे, गालीगलोच करणे, शिव्या देणे घालणार आणि फोन न उचलल्यास सतत मिस कॉल देत राहणे. ओके. आता हा तर झाला पहिला पॉईंट. ओके. नंतर काय करतात हे, धमक्या आणि दहशत. ओके. थ्रेट्स अँड इंटिमिडेशन. ओके. तुम्हाला अटक होईल, जेलमध्ये टाकू, अशा खोट्या धमक्या देतात. आणि RBI गाईडलाईन्स काय सांगतात यावर, ओके, यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये मध्यंतरी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. ओके. आता यामधनं बाहेर सगळं एकदम कसं पडायचं, ओके, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हो का. आता तुम्ही जर विचार केला की आता माझ्याकडे तर आता पैसे नाही आहे, त्यांना पे कुठून करू, आणि तुम्ही म्हणताय की मला एकदमच यातनं बाहेर पडायचं आहे, तसं नाही होणार. ओके. ह्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या वापरल्या तर तुम्ही बाहेर पडू शकता. ओके. तुम्हाला अजून धमकी कशा प्रकारची देतात, ते तुम्हाला घरात घुसून मारहाण करू, तुमची बदनामी करू, अशा तुमच्यावर भीतीदायक गोष्टींचा प्रहार केला जातो. आणि तुमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू. कारण की तुमचं सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज, तुमचे अकाउंट्स त्यांच्याकडे ऑलरेडी असतात. अशी तुम्हाला एक प्रकारची ही मानसिक दहशत ते तुम्हाला कंटिन्यू देत राहतात जोपर्यंत तुम्ही त्यांचे लोन रिकव्हरीचे पैसे देत नाही. आणि काय काय वेळेस काय होतं की नॉर्मल तुम्ही फोन घेता बघा, ओके, लोन ॲप्सवरनं. आता मी त्या ॲप्सचं नाव नाही सांगणार, खूप सारे ॲप्स आहेत अशा. तुम्ही जर फोन घेतला 27,000चा, 20,000चा, आणि तुमचा हप्ता आहे, मान्य करा, 1,500 रुपयाचा किंवा 2,000 रुपयाचा. जर तुमचा हप्ता एकही दिवस जर अडथळा झाला किंवा तुम्ही भरू शकला नाही, पे करू शकला नाही, किंवा तुमच्या बँकेत ॲटोपे करतात ना, हे ॲटोपेमधनं तुमच्या अकाउंटमधनं आपोआप हप्ता कट होतो. जर तुमच्या बँकेत त्या दिवशी जर हप्ता नसेल, फक्त एका दिवसाच्या लेटमुळं, ओके, लेट हप्ता झाल्यामुळे ते काय करतात माहिती आहे का, तुमच्यावर दंड म्हणून तुम्हाला 1 किंवा 2 हप्ते एक्स्ट्रा पे करायला लावतात, सरळ. ओके. तिसरा पॉईंट आहे सामाजिक बदनामी, सोशल ह्युमिलेशन म्हणतात त्याला. म्हणजेच की तुमच्या घरात, शेजारी किंवा ऑफिसमध्ये येणार, सार्वजनिक तुमचा अपमान करणार. ओके. नॉन सिव्हिल ड्रेसमध्ये येतात, नॉर्मल कपड्यामध्ये येतात. ओके. आणि तुमच्याविषयी सगळी माहिती सांगतात की यांनी आमच्याकडनं पैसे घेतले आहेत, फ्रॉड केला आहे. जरी तुमचा पैसे देण्याचा हेतू असला, त्यांना टायमिंगला जर पैसे नाही भेटले तर या सगळ्या प्रक्रिया ते करायला चालू करतात.
ओके. नातेवाईकांना फोन करून तुमच्याबद्दल खूप सारी खोटी माहिती सांगणे, नोटीसच्या नावाखाली तुमचे कर्ज सगळ्यांना सांगत फिरणे, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ज्या दुकानात जाता, मेडिकल शॉपमध्ये जाता, सगळीकडं तुमचं नाव पसरवलं जातं आणि तुम्हाला ते लवकर समजत पण नाही. ओके. कारण की तुम्ही घरी असता किंवा ऑफिसमध्ये असता, तुम्ही टेन्शनमध्ये असता, तुम्हाला या गोष्टी लवकर समजत नाही, पण ह्या त्यांच्या टेक्निक असतात. ओके. तुम्ही नंतर विचार करता की या सगळ्यांना कसं समजत आहे, पण ॲक्च्युलीमध्ये मागून हा सगळा प्रकार हे लोन रिकव्हरी एजंट्स करतात. ओके. घरी येऊन त्रास करतात, फिजिकल व्हिजिट्स म्हणतात त्याला, घरासमोर येणार तुमच्या. ओके. गोंधळ घालणार. ओके. आणि हे जे लोक येतात ना, हे लोन रिकव्हरी एजंट्स असतात ना, हे कॉलवर वेगळे बोलतात. ओके. ते एम्प्लॉईज असतात, त्यांना एम्प्लॉईज म्हणतात. तुम्हाला वाटतं की हे तर किती यांचा शिवीगाळ करतात, पण नॉर्मल टोन असतो. पण जे घरी येतात, फिजिकल व्हिजिट्स देतात, ते लोक वेगळे असतात, एक प्रकारचे गुंड म्हणता येईल. ओके. घरासमोर येऊन गोंधळ घालणे त्यांचं ते कामच असतं. जोरात दरवाजा ठोठावणे, रात्री उशिरा किंवा अवेळी भेट देणे. म्हणजेच की तुम्ही समजा सकाळी जॉबला गेलाय 9 वाजता, तुमच्यात एनर्जी असते, पण रात्री तुम्ही येता, रात्री 10ला येता, 9:30ला येता घरी, हातपाय तोंड धुता, तुम्ही जेवायच्या तयारीत असतात, त्याच वेळेस हे येणार आणि धिंगाणा घालून जाणार. ओके. म्हणजे तुम्हाला मानसिकरित्या पूर्ण वीक करायचं. ओके. हा यांचा गोल असतो. आणि तुम्हाला एकदा वीक केलं की तुम्ही सगळं काम सोडता आणि यांचे पैसे देण्याच्या मागच्या वाटचालीसाठी निर्णय घेता. ओके. पण काही काही लोकांचं कसं असते परिस्थिती की ते देऊ शकत नाहीत त्या टायमिंगला, त्यांच्याकडे काहीच नसतं, तरीसुद्धा हे त्यांना इतका त्रास देतात की खूप सारे मी असे न्यूज बघितल्यात, आर्टिकल्स वाचल्यात की लोकांनी अक्षरशः व्हिडिओ अपलोड करून सुसाईड केला आहे. ओके. त्यामुळे ही लोन रिकव्हरी, लोन घेणे ही आत्ताच्या काळात खूप मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ओके. शेजाऱ्यांसमोर जाणार, ओरडून तुमचा अपमान करणार, तुमच्या शेजारी जे राहतात त्यांना सगळं काही पण सांगणार. आणि कसं असतं, आपण जिथं राहतो आहे, जरुरीच नाही आहे की आपलं शेजारच्याचं पटतं. शेजारच्याला तर चांगलंच वाटणार तुमचं वाईट झालेलं. ओके. नंतर आहे यांची अजून एक टेक्निक असते, खोटा कायदेशीर दबाव टाकणार तुमच्यावर, फेक लीगल प्रेशर. ओके. नकली कोर्ट किंवा पोलीस नोटीस पाठवणार तुम्हाला. ओके. पोलीस आणि कोर्ट कधीही तुम्हाला नोटीस पाठवत नाही. ओके. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, पोलीस असल्याचे सांगून घाबरवणार तुम्हाला. ओके. तुमच्यावर केस टाकू अशी धमकी देणार तुम्हाला. आणि या सगळ्यांमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनावर काय परिणाम होतो सांगू का? मानसिक तणाव येतो, त्याला नैराश्य येतं, पॅनिक अटॅक यायला सुरुवात होते, त्याला आत्महत्येचे त्याला विचार येतात. ओके. समाजापासून तो दूर जातो, एकटा राहायला बघतो, कुटुंबात त्याच्या तणाव निर्माण होतो, कारण की कुटुंबाला या सगळ्या गोष्टींचा परिणाम भोगावा लागतो. आणि कुटुंब त्या मुलाला काय म्हणतो की बाबा तू लवकर यांचं लोन फेड. पण त्या जर मुलाचा तेवढा जॉबचा पगार नसेल किंवा त्या खातीर त्यांनी त्या प्रेशरमध्ये त्याला काही दुसरं टेन्शन असेल, त्यामुळे त्यांनी लोन घेतलेलं असणार, त्याला द्यायची तर इच्छा असते, पण त्याच्याकडे त्यावेळेस तेवढे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे तो इतका खचून जातो की तो पूर्ण दूर जातो समाजापासून, कुटुंबात तणाव निर्माण होतो, नोकरीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. ओके. झोप तरी कशी लागणार, हे लोक असे त्रास द्यायला लागले. आता मेन पॉईंट आहे की त्रास झाल्यास काय करावे. ओके. त्रास झाल्यास काय करावे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा घाबरू नका, तुम्ही शांत राहा. एक गोष्ट माझी, एक सेंटेन्स माझं लक्षात ठेवा तुम्ही, कर्ज न भरणे हा गुन्हा नाही आहे. समजतंय का? हा सिव्हिल बाब आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा घाबरू नका, शांत राहा. मी काय म्हणलो आहे, कर्ज न भरणे हा गुन्हा नाही आहे, अजून पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तुम्ही जर शेवटच्या पायरीवर जरी असाल ना कर्जाच्या, तरी लक्षात ठेवा की या बँकांना कर्ज न भरणे, ओके, तुमची सध्या परिस्थिती नाही आहे, तुम्हाला कर्ज तुम्ही भरू शकत नाही आहे, म्हणून तुमच्यावर कंप्लेंट पडू शकेल का, तुम्हाला जेलमध्ये टाकतील का, नाही तसं काहीच होणार नाही. कर्ज न भरणे हा गुन्हा नाही आहे, हा सिव्हिल बाब आहे. दुसरा पॉईंट काय करायचं, तुम्ही ॲक्शन काय घ्यायची, पुरावे जमा करा तुम्ही तात्काळ. ओके. कॉल रेकॉर्ड, ओके, जे तुम्हाला कॉल येतात, ओके, तुम्हाला हॅरेस केला जातो, शिवीगाळ केले जाते, ते सगळे रेकॉर्ड करा. मेसेज जे शिवीगाळ घाण बोलले जाते ते तुम्ही मेसेजचे स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट सगळे मोबाईलमध्ये ठेवा. नंतर काय करा, बँकेशी तुम्ही संपर्क करा. ओके. ज्या बँकेशी लोन कनेक्टेड आहे ना, त्या बँकेशी संपर्क करा. तिकडे नोडल ऑफिसर म्हणून एक जण असतो, ओके, त्याच्याकडे तुम्ही लीगल तक्रार द्या. नंतर काय करायचं, पोलिसात तक्रार द्या तुम्ही. पोलीस या सर्व गोष्टी
निरखून पाहतात, त्यांचं कामच आहे. त्यामुळे असं नका म्हणू की पोलीस काय करणार आहेत, पोलीस करतात कारवाई. ओके. धमक्या किंवा छळ होत असल्यास लगेच तुम्ही कारवाई करा. ओके. RBI नियम तुम्ही जाणून घ्या. सगळ्यात मेन आहे RBI नियम. ओके. RBI नियम काय म्हणतो, सकाळी 8 ते संध्याकाळी 7 याच वेळेत तुम्हाला लोन रिकव्हरी एजंट्स कॉल करू शकतात. ओके. आता नंतरचा प्रश्न आहे वकील घेऊ शकता. हो, वकिलाचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. गंभीर प्रकरणात तुम्ही कायदेशीर मदत घ्या. अजूनही मी तुम्हाला सांगतो, वकील तुम्हाला मदत करतील या गोष्टीमध्ये. ओके. खूप सारे यूट्यूबला वकील आहेत असे, इथे व्हिडिओसुद्धा याविषयी अपलोड करतात, त्यांची तुम्ही मदतसुद्धा घेऊ शकता. कुटुंबाशी बोला तुम्ही नॉर्मली, एकटं राहू नका. यामुळे काही तुम्ही यातनं बाहेर पडू शकणार नाही. आधार घ्या आणि काही जरी प्रॉब्लेम असेल तुम्हाला लोन रिकव्हरी एजंट्सबद्दल किंवा कुठल्या अजूनही टेन्शन असेल काही, तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. ओके. RBIचे नियम काय सांगतात, एजंट तुम्हाला सभ्यपणे फक्त संपर्क करू शकतो. ओके. तुम्हाला रात्री किंवा उशिरा सकाळी विनाकारण लवकर फोन करून तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त तो कर्जाची आठवण करून देऊ शकतो रिकव्हरी एजंट्स. ओके. शिवीगाळ किंवा धमक्या तुम्हाला तो देऊ शकत नाही. ओके. भेट घेऊ शकतो फक्त, ती पण तुमच्या परवानगीनुसार. हे RBIचे नियम आहेत. लक्षात येते का तुम्हाला? जबरदस्तीने घरात तुमच्या येऊ शकत नाही, तो आरडाओरडा करू शकत नाही, तुमची जी इमेज आहे ती खराब करू शकत नाही. कुटुंबाशी संपर्क, ओके, तो पण मर्यादित तो ठेवू शकतो, की आठवण करून देऊ शकतो की हा तुमच्या मुलाचा फोन लागत नाही आहे, त्याला कृपया तुम्ही हप्ता भरायला लावा, लोन भरायला लावा. फक्त तुमची वैयक्तिक माहिती तो उघडी करू शकत नाही. याने लोन भरलं नाही आहे, हा असाच आहे तसंच आहे. आणि या सर्व गोष्टी जर होत असतील तर तुम्ही लीगली जाऊ शकता. ओके. आणि कर्ज न भरणे हा गुन्हा नाही आहे, अजूनही लक्षात ठेवा. तुम्हाला कोणीही जेलमध्ये टाकू शकत नाही. तुमची चूक असेल तर परतफेडीबद्दल बोला, पण धमक्यांना कोणाच्याही लोन रिकव्हरी एजंट्स असे 100 लोकांना फोन करतात. ओके. ते सगळ्यांना पर्सनल होऊन बोलतात, जेणेकरून त्या व्यक्तीला वाटावं की मीच एकटा ह्यात अडकलेलो आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. यात 100 प्रकारची 100 लोकं अडकलेले असतात. 100 जणांना रोज त्यांचा फोन जातो. ओके. त्यांची ती टेक्निकच असते पर्सनल होऊन बोलायचं, जेणेकरून लोक लवकरात लवकर लोन भरतील. जर तुमच्याकडे पैसे असतील तर भरून टाका, उगाच कशाला शिव्या खाता. जर नसतील तर टेन्शन जास्त घेऊ नका. तुमची जर यात चूक असेल, तुम्ही हप्त्या तुमच्याकडे पैसे असून तर तुम्ही भरले नसतील, तर परतफेडीबद्दल त्यांना बोला, पैसे भरायचे लवकरात लवकर ट्राय करा. धमक्यांना फक्त तुम्ही घाबरू नका. आणि मदतीसाठी तुम्ही 100 नंबर तर आहेच आपला पोलीस. ओके. पोलिसांना तुम्ही कॉल करू शकता किंवा आपली लीगली तुम्ही लॉयरला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. खूप सारे लॉयर्स आहेत. ओके. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि 1091 ही महिला हेल्पलाईन नंबर आहे, महिलांसाठी आहे. यालासुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. ओके. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणालाही असा त्रास होत असेल तर त्यांना ही माहिती तुम्ही नक्की शेअर करा. आणि माझं बडी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू.